गुड मॉर्निंग स्टुडंट्स. काल आपण शिकलो होतो SN1 रिॲक्शन मेकॅनिझम आणि SN2 रिॲक्शन मेकॅनिझम. नंतर आता पुढचा पार्ट आहे हॅलो अरेन्ज. तर हॅलो अरेन्ज म्हणजे काय, त्याचे टाईप्स कुठले कुठले असतात, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे स्ट्रक्चर येतात आणि हॅलोजन्सचा कुठले कुठे त्या ठिकाणी यूज केला जातो. सो व्हॉट इज मीन बाय हॅलो अरेन्ज? The halogen derivatives of aromatic hydrocarbons. म्हणजेच हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असतो तो, आणि तो काय असतो? ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. ॲरोमॅटिक म्हणजे बेन्झिन लाईक स्ट्रक्चर रिंग्स. हायड्रोकार्बन्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे हायड्रोजन आणि कार्बन्स. मे बी डिवायडेड इंटू 2 क्लासेस. ते डिवाईड केले जातात 2 क्लासमध्ये. एक असणारे आहे अरिल हॅलाइड आणि दुसरा असतो अरिल अल्किल हॅलाइड. ओके, अरिल हॅलाइड आणि अरिल अल्किल हॅलाइड. अरिल म्हणजेच बेन्झिन, बेन्झिन म्हणजेच फेनिल, आणि फेनिललाच म्हटलं जातं अरिन. हे सर्व जे काही नेम आहेत, अरिन, अरिल, बेन्झिन, हे सर्व एकाच रिंगचे आहेत. Aryl halide in which the halogen atom is attached directly to a carbon of the aromatic ring. त्या ठिकाणी ॲरोमॅटिक रिंगला काय असणार आहे? हॅलोजन ॲटम डायरेक्टली अटॅच असणार आहे. त्याला म्हटलं जातं अरिल हॅलाइड. त्यानंतर टॉपिक आहे अरिल अल्किल हॅलाइड्स, और त्यालाच म्हटलं जातं ॲरोमॅटिक अल्किल हॅलाइड्स. ब्रॅकेटमध्ये AR, ॲरोमॅटिकचा काय लिहिला जातो? AR CH3X, in which the halogen atom is attached directly to a carbon of the side chain. म्हणजे जे काही अल्किल ग्रुप असतील ऑदर, त्यांची जी साईड चेन असणारे कार्बनची, त्या ठिकाणी ते काय असणार आहे? ॲटॅच असणार आहे. दी अरिल अल्किल हॅलाइड and alkyl halides differ considerably in their chemical reactivity from the aryl halides. म्हणजे डिफरन्स हा त्या ठिकाणी असणार आहे की बेन्झिन रिंगला डायरेक्ट हॅलोजन अटॅच असणं, किंवा बेन्झिन रिंगला आधी अल्किल ग्रुप अटॅच असेल आणि नंतर काय असेल, त्या अल्किल ग्रुपला हॅलोजन ॲटम अटॅच असणार आहे. नेक्स्ट टॉपिक आहे classification. Haloarenes are classified as mono, di or polyhalogen compounds depending on whether they contain 1, 2 or more halogen atoms in their molecules. बघा, बरेच त्या ठिकाणी टाईप्स त्या ठिकाणी येत आहेत. मोनो असेल, डाय असेल, पॉलीहॅलोजन असतील. जेवढे हॅलोजन ॲटम असतील तेवढं त्याचं त्या पद्धतीचं नेम असणार आहे. म्हणजे एक हॅलोजन ॲटम असेल त्याला म्हटलं जाईल मोनो हॅलोजन अरेन. 2 हॅलोजन असतील त्याला डाय हॅलो अरेन म्हटलं जाईल. 3 असेल किंवा 3पेक्षा जास्त असतील त्यांना पॉली हॅलोजन म्हटलं जाईल. मग या ठिकाणी पहिलं एक्झाम्पल आहे मोनो हॅलो अरेनचं. ज्या बेन्झिन रिंगला बघा एक एक्स ॲटम हा ॲटॅच आहे. एक्स म्हणजेच हॅलोजन्स. हॅलोजन्स हे डिनोट केले जातात एक्सने. आणि डाय हॅलो अरेनमध्ये बघा 2 एक्स या ठिकाणी अटॅच आहेत, म्हणून तुझं एक्झाम्पल आहे डाय हॅलो अरेनचं. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये बघा दोघं बेन्झिन रिंगला लेफ्ट साईडच्या बेन्झिनला 3 हॅलोजन्स त्या ठिकाणी अटॅच आहेत आणि राईट साईडला सुद्धा 3 हॅलोजन्स अटॅच आहेत, म्हणून ते एक्झाम्पल आहे ट्राय हॅलो अरेनचं. The next example is polyhaloarene or tetrahaloarene. In this benzene ring, 4 halogen atom attached to that carbons, so it is called polyhaloarenes. Then next is nomenclature. Next is nomenclature system.
बघा हॅलो अरेन्समध्ये नॉमेनक्लेचर सिस्टीम त्या ठिकाणी दिलेली आहे. बेन्झिन रिंगला सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेन्झिन रिंगला जर एखादा ग्रुप किंवा एखादा मॉलिक्यूल त्या ठिकाणी अटॅच असेल तर त्याच्या लगतच्या बाजू ज्या असतात त्या लगतच्या बाजूंचे नावं असतात, त्याला नाव दिलं जातं ऑर्थो पोझिशन. आता जर आपण या ठिकाणी बघितलं टेबलमध्ये बी आर या ठिकाणी दिलेला आहे. बी आरच्या बाजूचा परत एक बी आर आहे. लेफ्ट साईडला काहीच नाही, फक्त कार्बन ॲटम आहे. परंतु दोघं साईड जे आहेत त्या आहेत ऑर्थो पोझिशन, त्याला म्हटलं जातं ऑर्थो पोझिशन. त्याच्या पुढच्या ज्या दोघं पोझिशन आहेत दोघं साईडने, बी आरच्या खालची पोझिशन आणि आपण जो बी आर पकडलेला आहे त्याच्यापासून 3 नंबरची पोझिशन, म्हणजे दोघं ज्या पोझिशन आहेत त्यांना म्हटलं जातं मेटा पोझिशन. आणि जो आपण 1 नंबरचा बी आर पकडला आहे त्याच्या एक्झॅक्ट समोरची जी पोझिशन आहे उरलेली त्या पोझिशनला म्हटलं जातं पॅरा पोझिशन. तर बघा हॅलो अरिन्स आर दी कॉमन ॲज वेल ॲज IUPAC नेम्स ऑफ अरिल हॅलाइड्स इन डायहॅलो अरिन्स ऑर्थो, मेटा, पॅरा, सिमेट्रिकल एक्सेट्रा. सफिक्सेस आर यूज इन कॉमन सिस्टीम. ओके, कॉमन सिस्टीममध्ये हे सफिक्स त्या ठिकाणी यूज केले जातात. ऑर्थो असेल, मेटा असेल, पॅरा असेल. व्हेरॅज नंबर्स लाईक 1, 3 डायब्रोमो, 135 ट्रायब्रोमो, 124 ट्रायब्रोमो आर यूज इन IUPAC सिस्टीम. नंबर सिस्टीम कुठं वापरतो आपण? IUPAC सिस्टीममध्ये. जर ह्या ठिकाणी स्ट्रक्चरमध्ये आपण पहिल्या बी आरला जर नंबर 1 दिला आणि दुसऱ्या बी आरकडून आपण नंबरिंग स्टार्ट केली, 1 नंबर 2 नंबरला पण बी आर आला, अशा पद्धतीने 6 कार्बनला नंबर दिले. तर त्याचं कॉमन नेम आधी बघू. बघा दुसरा जो बी आर आहे तो आहे ऑर्थो पोझिशनला त्या ठिकाणी जॉईंट आहे, म्हणून त्याचं नाव येईल ऑर्थो. आणि 2 ब्रोमिन असल्यामुळे काय येईल त्याचं डायब्रोमो. आणि त्या ठिकाणी बेन्झिन रिंग अटॅच असल्यामुळे त्याचं नाव आलं ऑर्थो डायब्रोमो बेन्झिन. त्यानंतर IUPAC नेम स्टार्टपासून बी आरला जर आपण नंबरिंग दिली, पहिल्या बी आरला 1 नंबर दिला, दुसऱ्या बी आरला 2 नंबर दिला, अशा पद्धतीने 6 कार्बनला नंबर दिले. आणि त्याचं IUPAC नेम येतं 1,2 डायब्रोमो बेन्झिन, कारण 1 आणि 2 नंबरच्या पोझिशनला काय आहे? ब्रोमिन आहे. त्यानंतर नेक्स्ट स्ट्रक्चर आहे बघा या ठिकाणी बी आर जो 1 नंबरचा आहे त्याच्या 3 नंबरच्या पोझिशनला आहे, ब्रोमिनच आहे. मग कॉमन नेममध्ये मेटा डायब्रोमो बेन्झिन म्हटलं आहे, तर तो काय आहे? मेटा पोझिशनला 1 ब्रोमिन अटॅच आहे, म्हणून त्याला म्हटलं जातं मेटा डायब्रोमो बेन्झिन. आणि नंबरिंगनुसार जर दिलं तर 1 नंबरचा ब्रोमिन आणि नंतर 3 नंबरच्या ठिकाणी सुद्धा काय येतो? ब्रोमिन ॲटम, म्हणजेच त्याचं नाव आलं 1,3 डायब्रोमो बेन्झिन. द नेक्स्ट एक्झाम्पल इज बघा या बेन्झिनमध्ये 4 क्लोरीन ग्रुप त्या ठिकाणी अटॅच आहेत. परंतु आपल्याला माहिती आहे की वरून सेंटरपासून आपल्याला काय करायचं आहे? त्या ठिकाणी नंबरिंग करायची आहे. सेंटरपासून नंबरिंग केल्यानंतर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 पोझिशन इथपर्यंत आल्या. एक पहिल्या पोझिशनला सुद्धा क्लोरीन आहे, दुसऱ्या पोझिशनला क्लोरीन आहे, तिसऱ्या पोझिशनला काहीच नाही, चौथ्या पोझिशनला क्लोरीन आहे, 5वी पोझिशन वॅकंट आहे आणि 6व्या पोझिशनला सुद्धा क्लोरीन आहे. म्हणजे क्लोरीन ॲटम जे आहेत ते किती आहेत? 4 असेल तर त्या ठिकाणी म्हटलं जातं टेट्रा. म्हणजेच या ठिकाणी 1, 2, 4, 6 टेट्रा क्लोरो बेन्झिन हे त्याचं IUPAC नेम्स आलं त्या ठिकाणी. त्यानंतर नेक्स्ट स्ट्रक्चर आहे 3 क्लोरीन ॲटम त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याचं IUPAC नेम येतं 1, 2, 4 ट्रायक्लोरो बेन्झिन. 1, 2, 4 ट्रायक्लोरो बेन्झिन. नेक्स्ट टॉपिक आहे नेचर ऑफ CX बॉन्ड इन हॅलो अरेन्स. म्हणजे कार्बन आणि एक्सचा जो बॉन्ड आहे हॅलो अरेनमधला त्याचं नेचर कसं असणार आहे?
आता या ठिकाणी बघा नेचर ऑफ कार्बन आणि हॅलोजन बॉन्डमधलं नेचर. इन हॅलोअरेन्स द हॅलोजन ॲटम contains p orbital with lone pairs of electrons which interact with pi orbitals of ring to form an extended conjugated system of pi orbitals. The two electrons from lone pair of chlorine atom and 6 electrons from carbon ring get associated to all the 7 atoms. म्हणजे एक हॅलोजन आणि 6 कार्बन त्या ठिकाणी असतील. द डिलोकलायझेशन ऑफ दीज इलेक्ट्रॉन्स गिव डबल बॉन्ड कॅरेक्टर. ओके, इलेक्ट्रॉन जो असणार आहे डिलोकलायझेशनवाला तो काय असेल, डबल बॉन्ड कॅरेक्टरवाला असणार आहे. दी रेझोनन्स स्ट्रक्चर्स आर, या ठिकाणी रेझोनन्स स्ट्रक्चर दिलेले आहेत आणि इलेक्ट्रॉनचं काय होतं त्या ठिकाणी डिलोकलायझेशन होतं आहे. मग या ठिकाणी क्लोरीनवरती लोन पेअर आहे रेझोनन्स स्ट्रक्चरमध्ये. लोन पेअरने काय केलं, लोन पेअर या ठिकाणी शिफ्ट झाले. या ठिकाणी शिफ्ट झाल्यामुळे काय झालं की त्या कार्बनची व्हॅलेन्सी वाढली. कार्बनची व्हॅलेन्सी किती झाली, तर त्या ठिकाणी कार्बनची व्हॅलेन्सी झाली 5. ऑलरेडी किती आहेत त्या ठिकाणी 4 बॉन्ड्स त्या ठिकाणी आहेत, म्हणजेच 4 व्हॅलेन्सी कंप्लीट आहे. परंतु लोन पेअरने त्या ठिकाणी नवीन बॉन्ड तयार केल्यामुळे त्या ठिकाणी व्हॅलेन्सी वाढल्यामुळे काय झालं की जो बाजूचा बॉन्ड होता तो काय झाला त्या दुसऱ्या कार्बनवरती शिफ्ट, आणि त्या कार्बनवरती जो चार्ज येणार आहे तो असणार आहे निगेटिव्ह. दुसऱ्या डायग्राममध्ये बघा निगेटिव्ह चार्ज एका कार्बनवर आहे. क्लोरीनच्या ठिकाणी डबल बॉन्ड तयार झाला आहे. परत तो जो चार्ज होता तो परत काय झाला, डिलोकलाइज झाला. डिलोकलाइज झाल्यामुळे परत त्या ठिकाणी नवीन बॉन्ड तयार होईल. परत त्या कार्बनची व्हॅलेन्सी वाढली. परत तो जो काही बॉन्ड होता नेक्स्ट पोझिशनचा, तो नेक्स्ट पोझिशनचा बॉन्ड काय झाला दुसऱ्या कार्बनवर शिफ्ट. परत त्या ठिकाणी चार्ज आला. थर्ड डायग्राममध्ये बघा ज्या ठिकाणी चार्ज आला आहे ती पोझिशन, आणि क्लोरीनवरती काय आला आहे पॉझिटिव्ह चार्ज. कारण क्लोरीनने काय केलं आहे त्याचे इलेक्ट्रॉन लॉस केलेले आहेत म्हणून त्याच्यावर आला पॉझिटिव्ह चार्ज. देन अशाच पद्धतीने नेक्स्ट डायग्रामसुद्धा आहे. या पद्धतीने काय झालं त्याचं डिलोकलायझेशन. डिलोकलायझेशन झाल्यानंतर ड्यू टू डबल बॉन्ड कॅरेक्टर ऑफ कार्बन Cl बॉन्ड इन अरिल हॅलाइड्स, the carbon Cl bond is shorter in length and stronger than in alkyl halide. कार्बन आणि Cl बॉन्ड काय स्ट्रॉंग असणार आहे कशापेक्षा, तर अल्किल हॅलाइडपेक्षा. म्हणजेच अरिल हॅलाइडचा जो बॉन्ड आहे हा स्ट्रॉंग असणार आहे त्या ठिकाणी. त्यानंतर आता प्रिपरेशन ऑफ हॅलोअरेन्स. सो फर्स्ट प्रिपरेशन बाय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन and direct halogenation. Okay, what is mean by halogenation? Addition of halogen. लास्ट इयरला आपण ते बघितलेलं होतं हॅलोजिनेशन म्हणजे काय असतं, हायड्रोहॅलोजिनेशन काय असतं. हॅलोअरेन्स अंडरगो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन slowly as compared to benzene. हॅलोजन ग्रुप इज ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग. म्हणजे हॅलोजन ॲटम काय असणार आहे, जो काही प्रॉडक्ट देणार आहे तो ऑर्थोला किंवा पॅराला त्या ठिकाणी प्रॉडक्ट असणार आहेत. म्हणजे पॅरा आणि ऑर्थो डायरेक्टिंग असणार आहे त्या ठिकाणी तो अटॅच होऊ शकतो हॅलोजन ग्रुप जो असतो तो. अरेन्स व्हेन ट्रीटेड विथ क्लोरीन और ब्रोमीन in presence of Lewis acid as a catalyst like FeCl3, Fe, BCl3, etc. undergo electrophilic substitution to form the corresponding aryl chloride or bromide
रिस्पेक्टिवली. मग यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे टोलिनचं. बेन्झीन रिंगला CH3 अटॅच असतं तर त्याला म्हटलं जातं टोलिन, आणि त्याच्यामध्ये त्याच्याशी रिॲक्शन केलेली आहे क्लोरीनने. सो टोलिन रिॲक्टेड विथ हॅलोजन ऑर क्लोरीन in presence of Fe, so it gives orthochlorotoluene and parachlorotoluene, and byproduct is twice HCl. मग या ठिकाणी क्लोरीन ॲटम जो आहे तो ऑर्थो पोझिशनला आलेला आहे, आणि नेक्स्ट डायग्राममध्ये पॅरा पोझिशनला क्लोरीन ॲटम त्या ठिकाणी अटॅच करायचा राहिला आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही नोटबुकमध्ये किंवा तुमच्या नोट्समध्ये त्या ठिकाणी अटॅच करायचं आहे. पॅरा पोझिशनला क्लोरोटोलिन त्या ठिकाणी अटॅच करायचं आहे, क्लोरीन ग्रुप त्या ठिकाणी अटॅच करायचा आहे. ऑर्थो अँड पॅरा आयसोमर्स कॅन बी इझिली सेपरेटेड ॲज देअर इज लार्ज डिफरन्स इन देअर मेल्टिंग पॉईंट्स. The reaction with iodine is reversible. Hence, to prepare alkyl iodides, oxidizing agents are used. Oxidizing agents काय असतील त्या ठिकाणी यूज होणार आहेत. फ्लुरो कंपाऊंड्स कॅन नॉट बी प्रिपेअर्ड बाय दिस मेथड ॲज फ्लोरीन इज हायली रिॲक्टिव्ह. फ्लोरीन काय असणार आहे, हायली रिॲक्टिव्ह त्या ठिकाणी असणार आहे. नंतर नेक्स्ट प्रिपरेशन टाईप आहे सँडमेयर्स रिॲक्शन. सँडमेयर्स रिॲक्शन, डिकम्पोजिशन ऑफ डायझोनियम साल्ट. हे रिॲक्शनसुद्धा बऱ्याच वेळेस तुम्हाला एक्झामला विचारली गेलेली आहे, त्याच्यामुळे ही सगळ्यात महत्त्वाची रिॲक्शन आहे. रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप बाय क्लोराइड और ब्रोमाइड using cuprous salt is called Sandmeyer's reaction. ओके, क्युप्रस साल्ट त्या ठिकाणी यूज करायचं आहे, आणि त्याच रिॲक्शनला म्हटलं जातं सँडमेयर्स रिॲक्शन. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आधी डायझोनियम ग्रुप त्या ठिकाणी तयार करायचा आहे, आणि डायझोनियम ग्रुप त्यानंतर रिप्लेस होणार आहे क्युप्रस साल्टने. प्रायमरी अमाइन्स रिॲक्ट विथ नायट्रस ॲसिड टू गिव डायझोनियम कॅटायन. ओके, डायझोनियम कॅटायन त्या ठिकाणी दिलेला आहे R बॉन्ड N ट्रिपल बॉन्ड N, आणि एका नायट्रोजनवरती आहे पॉझिटिव्ह चार्ज. का तर त्याने त्याचा इलेक्ट्रॉन लॉस केलेला आहे बॉन्ड फॉर्मेशनसाठी. यूजिंग सोडियम नायट्राइट अँड HCl टू फॉर्म बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. फुल स्टॉप. द डायझोनियम साल्ट व्हेन treated with cuprous chloride gives chlorobenzene. Okay, the diazonium salt when treated with cuprous chloride gives chlorobenzene. ज्यावेळी डायझोनियम साल्ट हा क्युप्रस क्लोराईड बरोबर रिॲक्ट होईल त्यावेळेस आपल्याला मिळणार आहे क्लोरोबेन्झीन. बघा या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे, ॲनिलीन घेतलेलं आहे, ॲनिलीनपासून आपण तयार केला आहे बेन्झीन डायझोनियम क्लोराईड, आणि डायझोनियम क्लोराईड जो होता त्याची रिॲक्शन केली आपण क्युप्रस क्लोराईड म्हणजे Cu2HCl. क्युप्रस क्लोराईड बरोबर रिॲक्शन केल्यामुळे नंतर आपल्याला प्रॉडक्ट मिळाला क्लोरोबेन्झीन, आणि नायट्रोजन त्या ठिकाणी काय झालं आहे, इव्हॅपोरेट झालेला आहे. तसं क्युप्रस क्लोराईड बरोबर आपण रिॲक्शन केली त्याच पद्धतीने क्युप्रस ब्रोमाइड बरोबर सुद्धा आपण ती रिॲक्शन करू शकतो. ज्यावेळेस क्युप्रस ब्रोमाइड बरोबर रिॲक्शन करू त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे ब्रोमोबेन्झीन. बघा या एक्झाम्पलमध्ये दिलेला आहे प्रॉडक्ट जो मिळाला आहे Cu2Br2 यूज केल्यामुळे काय मिळालं आपल्याला ब्रोमोबेन्झीन. नंतर आपण पोटॅशियम आयोडाईड यूज केला
त्याच बेन्झिन रिंग बरोबर. तर त्या ठिकाणी आपल्याला प्रॉडक्ट जो मिळालेला आहे तो आयोडो बेन्झिन, त्याचं नाव आहे आयोडो बेन्झिन. आणि KCl त्या ठिकाणी रिमूव्ह झाला आहे आणि N2 गॅस इव्हॉल्व त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणजेच बेन्झिन डायझोनियम साल्ट व्हेन सिम्पली मिक्स विथ पोटॅशियम आयोडाईड गिव्स आयोडो बेन्झिन. त्यानंतर या टॉपिकवरती क्वेश्चनसुद्धा विचारले जातात बरेचशा वेळेस. तर कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात त्या ठिकाणी घेऊ. राईट अ नोट ऑन हॅलो अरेन्ज. म्हणजे हॅलो अरेन्जवरती काय करायचं आहे आपल्याला, नोट त्या ठिकाणी लिहायचं आहे. थोडंसं शॉर्टमध्ये लिहिलं तरी चालतं, 2 किंवा 3 मार्कला ही राईट नोट्स विचारले जाते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे शो द क्लासिफिकेशन ऑफ हॅलो अरेन्ज. क्लासिफिकेशनसुद्धा त्या ठिकाणी हॅलो अरेन्जचं विचारलं जातं. तुम्ही बघितलं की क्लासिफिकेशन कुठलं कुठलं होतं, मोनो हॅलो अरेन्ज, डाय हॅलो अरेन्ज, ट्राय हॅलो अरेन्ज आणि पॉली हॅलो अरेन्ज एवढं आपण बघितलं होतं. त्यानंतर आहे ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स. बघा ऑर्थो डायब्रोमोबेन्झिन, मेटा डायब्रोमोबेन्झिन हे जेवढे काही एक्झाम्पल आहेत ते आता आपण IPSC नॉमेनक्लेचर सिस्टीम जे बघितली हॅलो अरेन्जची त्याच्यामध्ये झालेलं आहे. त्यानंतर आहे राईट अ नोट ऑन कार्बन हॅलोजन बॉन्ड इन हॅलो अरेन्ज. आत्ताच बघितला आपण तो टॉपिक. हाऊ आर हॅलो अरेन्ज प्रिपेअर्ड बाय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, एक्सप्लेन विथ ॲन एक्झाम्पल. हे सुद्धा आपण बघितलं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. आणि पुढं राईट अ नोट दिलेली आहे सँडमेयर रिॲक्शन. राईट अ नोट ऑन सँडमेयर रिॲक्शन. सँडमेयरची रिॲक्शन त्याच ठिकाणी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी विचारली जाते. मी तुम्हाला बोललो की ही रिॲक्शनसुद्धा आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी. तर नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया आता.